आय एम सो सॉरी गाईज, अचानक कॅमेरा बंद पडल्यामुळे रिव्ह्यू बंद पडला. पण हे मी 2 पार्टमध्ये डिवाईड करून टाकणार आहे. कारण मी टाकलं पण नसतं, पण पहिले मी सागरच्या अनफेअर एविक्शनबद्दल बोलले, ते टाकणं खूप गरजेचं आहे. सो त्यामुळे तर आपण इथून पुढे जाऊया. आपण कुठे होतो? मेकअपची तारीफ केली आणि मग डायलॉग शिकवत होते. सागर आणि राखी हे मराठी नाटक करायबद्दल बोलले म्हणे घरात. तर याबद्दल आपल्याला काही दिसलं नाही, कदाचित एडिट झालं असेल, माहीत नाही. मग त्याच्यानंतर राखी ही कोबी दीपालीच्या चपात्या, राखीची कोबी आणि दीपालीच्या चपात्या खूप फेमस आहे असं बोलले. आणि मग त्यांना खायला आणि मग भरवायचं आहे, म्हणजे यांना आहे ना काहीतरी एक कोणता तरी पदार्थ टेस्ट करायला देणार आहे. त्यामध्ये एक संचालक असणार आहे, एक टेस्ट करवणार आहे, एक गेस करणार आहे आणि मग तो त्याला एक्सप्लेन करून सांगणार आहे की असं कोथिंबीर नसते का, मग असं करता, मग तसं करता, मग असं असतं, चौकोनी असतं, असं आपण एक्सप्लेन करतो ना. गुलाबजाम कसं एक्सप्लेन करू, ते ना पाकात असतं, ते खव्याचं बनतं आणि मग ते असं गोल गोल असतं, ते पाकात असतं, मग ते गोड लागतं खायला. हे आता मी सांगितलं ना उदाहरण, अगदी असं. मग अशा प्रकारचा एक टास्क घेतला यांनी. आणि मग त्याच्यात ते मग इकडं रेवा, दीपाली, तन्वी यांनी एकमेकींना खाऊ घातलं. मग यांनी ते पदार्थ काय ते ओळखले. आणि मग त्याच्यानंतर तन्वीला ओळखता येत नव्हता, मग तन्वीने शेवटी ओळखला तिथे. आणि मग नंतर सागर, राकेश आणि तन्वी आले. सागर म्हणतो उपवासाचा म्हणजे लाडू आहे, राजगिरा लाडू हा राकेशने ओळखला मग. आणि मग त्याच्यानंतर तन्वीने राकेशला भरवलं. राकेश म्हणतो की ते असतं ना, ते गार्निशिंगला वगैरे वापरता आपण, वरतून टाकतो. तर सागर म्हणतो काय कढीपत्ता, दंद नाही, म्हणतो वटाणे, दंद नाही. मग दंद नाही का गार्निशिंगला, तो नाही कोथिंबीर, नाही म्हणते पत्ता असतं, पत्ता, मग म्हणे कोथिंबीर. म्हणे हां, मग त्याचं ते चौकोनी करता. मग वड्या, मग कोथिंबीरच्या वड्या अशा ज्या सागर खरांडेने ओळखल्या. मग विशालला भरवलं अनुश्रीने आणि ओळखायचं होतं की काय होता, तो अनारसा होता, तिने खूप शेवटी ओळखला. त्याला सांगताच नाही होतं येतं विशालला. नंतर इथं दीपाली, राखीचं होतं. दीपाली म्हणते की पाकात असतं, तर राखी म्हणते पाक कशाला म्हणता, काय असतं पाक? मग ती म्हणते तो नाही का गुलाबजाममध्ये असतो तो त्याला पाक म्हणतात. ती अच्छा ओके. मग त्याच्यानंतर तिला दाखवलं तर ती मँगो नंतर आवळा, मोरांबा. मग मोरांबा होता तो. मग मुरांबा ओळखला तिने, सॉरी मोरांबा नाही, मुरांबा ओळखला तिने, मी चुकीचं बोलले. मुरांबा असं ओळखले राखीने. मग त्याच्यानंतर तुमच्या दुश्मनाची स्तुती करायची आहे, इथे यांनी सांगितलं आहे का तुमच्या दुश्मनाची जी ना स्तुती करायची तुम्हाला. आणि इथं विशालने तन्वीचे ते काहीतरी ते असतं, ते फुगून नाही का, मग तो वेगळाच आवाज निघतो इथून. तुम्हाला वाटतं आता हिंदी बिग बॉसमध्ये पण हा टास्क झाला होता वाटतं, तर तो आवाज वेगळाच निघतो आणि मग त्या आवाजामध्ये तारीफ करायची समोरच्याची. मग इकडं विशालने तन्वीने एकमेकांची तारीफ केली का फिनाले डिझर्व करता वगैरे. तर इथं तन्वी एक अजून बोलली होती का, मी त्याला असं बोलली होती का प्रेमाने वाघ कॅप्टन आहे, तर तो म्हणे मी कॅप्टन आहे, मी वॉचमॅन नाही आहे. तर असं काहीतरी बोलला होता म्हणे विशाल, या सगळ्या गोष्टी. आणि मग राकेश वर्सेस राखी. तर यार दिसले राकेशवरून आहे ना राखी खूप आजपर्यंत हट झाली यार, ज्या गोष्टी राकेश बोलला आहे खरोखर. सो ती आजपर्यंत हट झालेली आहे राखी. इवन तिला जेव्हा ते आज एक मेमरीचा जो टास्क झाला त्याबद्दल बोलणार आहे मी, त्याच्यातच बोलू आपण, एक काम करू. मग इकडे नंतर दीपाली आणि अनुश्रीचं झालं टास्क. म्हणजे दीपाली आणि अनुश्रीचं झालं तर दीपाली म्हणे अनुश्रीला काय बिर्याणी वगैरे बनवता येते का, काय बनवता येते, तर त्याच्याबद्दल म्हणत होती का माहीतच नाही, मग तिने बनवली वगैरे. मग इकडं अनुश्री म्हणत होती हिच्या पोळ्या कच्च्या राहता वगैरे, या सगळ्या गोष्टी बोलत होती. मग त्याच्यानंतर एक टास्क झाला की मेमरी वॉलवर फोटो लावायचा. हा टास्क खूप छान होता, मला आवडला. आणि विशालने अनुश्रीचा सोडून सागरचा लावला इथे. आणि ठीक आहे, तो सागरच्या क्लोज झाला होता आता, कारण अनुश्री जी आहे ना ती वेगळ्या प्रकारे खेळते आणि विशालचं काही इतकं ऐकून चालत नाही, म्हणून सागरचा लावला. इथं राकेश आला, त्यांनी तन्वी म्हणजे त्याच्याकडं दीपाली आणि तन्वीचं 2 ऑप्शन होते, त्यांनी त्यामध्ये दीपालीचा लावला, तन्वीचा टाकून दिला. त्याच्यानंतर सागर आला, सागरला दीपालीचा फोटो निवडला, म्हणजे
आणि राखीचा नाही निवडला, कारण तो 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 माझ्यासाठी खूप स्पेशल मुवमेंट होता. दीपालीबरोबर असल्याचा नाही, तर तो स्पेशल मुवमेंट होता की माझा या घरात माझं पहिलं पाऊल होता. पहिलं पाऊल टाकलं होतं मी आणि अचानक मला माझी मैत्रीण दिसली दीपाली. सो एक आनंद होता तो. सो असं त्याचं म्हणणं आहे सागरचं. त्याच्यानंतर तन्वीने राकेशची मुवमेंट आहे ना ती ठेवली आणि दीपालीची नाही ठेवली इकडे तन्वीने. आणि नंतर अनुश्रीने विशालसोबत आणि सागरसोबत म्हणजे सागरसोबतची ठेवली, विशालसोबतची नाही ठेवली इथं. आणि मग रेवा आली, तन्वीची मेमरी ठेवली रेवाने आणि दीपालीची नाही ठेवली इथे. हे दीपालीचं तोंड काय बघण्यासारखं, काय जेलसी दिसत होती ती तोंडावर. आता रेवा बरोबर बघा अशी कट ऑफ वागली. मग इकडं राखीने विशालचा फोटो ठेवला आणि राकेशचा टाकून राकेशचा जो वेडिंगचा होता तो टाकून दिला. आणि इथं राखी खूप इमोशनल पण झाली होती का विशाल माझा पहिल्यापासून फ्रेंड आहे, पण राकेशने माझं लई मन दुखावलं इथे, या सगळ्या गोष्टी बोलली ती. नंतर टोळी आणि काठामध्ये एक वेगळा टास्क झाला आहे इथे. आणि नंतर एंडला यांना काय ते लफोटे पण देण्यात आले, त्याबद्दल पण बोलूया आपण. तिथे टास्क झाला काटा वर्सेस टोळी. तर टोळीमध्ये होते अनुश्री, सागर, विशाल आणि राखी. तर विशालला ओळखायचं होतं की कच्च्या कानाचा कोण आहे घरात, तर त्याने राकेशला बोललं आहे का दुसरं बोलला त्यावर विश्वास ठेवतो, स्वतःहून मला विचारत नाही, कन्फ्रंट करत नाही. नंबर 2ला नंतर मेंदू, कोणाचा मेंदू चालत नाही, तर स्वतःचे निर्णय रस्ता येत नाही कोणाला, म्हणजे स्वतः घेता येत नाही रस्त्याने. नंतर मग सागरने रेवाला दिलं हे का स्वतःचा गेम स्वतःने खेळत, ती नेहमी दुसऱ्याच्या मेंदूने खेळते. मग राकेशचा मेंदू असो, तन्वीचा असो, दीपालीचा, त्यांच्या मेंदूनुसार ही खेळत असते रेवा म्हणे तो म्हणे. नंबर 3ला डोळे होते, ज्याला सर्व चुका दिसता पण लावून घेता. मग अनुश्रीने दीपालीला दिलं एका मांजरीसारखी सगळीकडे नजर ठेवत असते, गोष्ट समजून घेत नाही असं बोलली अनुश्री. नंतर राखीने बाई हार्ट जो आहे ना राकेशला दिला आहे, तुझ्याकडे हृदय नाही आहे पण माझ्याबद्दल खूप वाईट बोलला आहे तू, याच्याबद्दल मला खूप वाईट वाटलं आहे. मी काळजी घेतली तुझी इतकी आणि तू माझ्याबद्दल खूप वाईट बोलला आहे. राकेश म्हणतो सॉरी, मी धावून गेलो तुझ्यावर. तर राखी यार माफ करण्याच्या मध्ये दिसत नाही, हट झाली आजपर्यंत. हे बघा आपल्याला 1 तासात जे दाखवलं जातं ना त्यापेक्षाही खूप मोठं असतात गोष्टी, अजूनही खूप काही बोललं गेलं असेल जे आपल्याला दाखवलं नसेल. नंतर इकडं काटा टीम आली. दीपालीने बाई नाक जे आहे ना ते राखीला दिलं का तू नाक आहे ना इथं तिथं खुपसत असते. नंतर राकेशने जीभ जी आहे ना ती पण राखीला दिली नाही का. नंतर राखी म्हणती का तुमची जबान बघा पहिले. मग नंतर हार्ट, ज्याने इमोशनल व्हायची गरज आहे, राकेशने अनुश्रीला दिलं आहे की कोल्ड हार्टेड आहे, तर इमोशनल राहावं लागतं थोडंसं. मग नंतर इथं टास्क हा संपला. आणि नंतर रितेश सरांनी सरप्राईज दिलं बाई की आम्ही चित्रपट केला आहे, 3.5 वर्षापासून चित्रपट आम्ही मेहनत करत होतो आणि खरोखरच खूप सुंदर चित्रपट राजा शिवाजी म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट आहे आणि त्याचा टीजर खूप सुंदर आहे. त्यामध्ये रितेश सरांनी अजून एक अनुभव शेअर केला की ते म्हणे जेव्हा मी सांगितलं की अभिषेक फरदीन, बमन इराणी, संजय दत्त, विद्या बालन यांना जेव्हा सांगितलं की मी असं म्हणजे चित्रपट बनवतो आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर, मग याचा असा रोल आहे, तर त्यांनी एकही प्रश्न विचारला नाही आणि ते डायरेक्ट म्हणे की आम्ही आहे. तर नंतर अजय अतुल, ते तर माझे भाऊच आहे, तर त्यांच्या संगीताशिवाय मी चित्रपट तरी कसा बनवू शकतो. त्याच्यामुळं अजय अतुल यांचं संगीत आहे जे आपल्याला माहिती आहे यार, त्यांचं संगीत किती खतरनाक असतं. मग ते सैराट असो, वेड असो किंवा मग आता अजूनही बरेच त्यांनी ते गाणे केलेले. खूप सुंदर गाणी अजय अतुलची. मला तर त्यांचं देवा श्री गणेश गाणंसुद्धा खूप आवडतं. मग सैराटमधली पण गाणी खूप छान होती. वेड चित्रपटाची गाणी खूप, जे रितेश सरांचं त्याची गाणी खूप छान होती. परत लय भारी आला होता, लय भारीची पण गाणी मस्त कंपोज केली होती अजय अतुलनी. सो अजय अतुलचं जे म्युझिक आहे ते या चित्रपटात आहे. इवन त्यांनी सिंगिंगही केली असेल ऑफकोर्स. तर त्यांची इथं तारीफ करण्यात आली रितेश सरांकडनं. आणि यार खरंच खूप सुंदर चित्रपट आहे.
मी याच्या आधी पण टीजर पाहिला, आल्या मी टीजर पाहिला आहे. इवन आत्ता पण मी तुमच्यासोबत हा टीजर पाहिला. खूप कमालीचा. खूप जण ट्रोल करत होते का रितेश सरांना हे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं काम जमलं नाही. पण आपण ते असं ट्रेलरवरनं जज नाही करू शकत, जेव्हा आपण समोरासमोर गोष्टी बघतो. आणि आपल्याच मराठी माणसाचे कसं पाय खेचायचे यार आणि दुसऱ्याला मोठं करायचं, त्यापेक्षा आपल्याच माणसाला मोठं करूया ना. आणि तसा नाही विषय मोठं करायचा विषय, कारण आत्ता या घडीला सर्वात मोठा मराठी ॲक्टर जो बॉलिवूडमध्ये पण पाय रुजून आहे, तो आहे एकमेव रितेश देशमुख. तर सांगू का, रितेश सरांनी पण आहे ना भाई, त्यांचे 100 ते 150 कोटी रुपये लावून हा चित्रपट बनवलेला आहे, समजलं ना. आणि आपल्याला असेच आपले जे राजे होऊन गेलेत त्यांचे जर असे चित्रपट बघायचे असेल तर मला वाटतं आपण हा चित्रपट तर नक्कीच बघायला पाहिजे. आणि खास करून छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. सो मी तर जाणार यार चित्रपटाला, तर मी तुम्हालाही सांगेल का तुम्हीही नक्की बघा. छत्रपती शिवाजी महाराजांवर आहे आणि खूप सुंदर जे कॅरेक्टर्स ते दिसतं आहे आपल्याला. म्हणजे काम छान केलं दिसतं आहे एकंदरीत. विद्या बालनचं असो, जेनेलिया मॅमचं असो, किंवा मग संजय दत्ताचं पण खूप कमालीचं दिसते. फरदीन खान पण खूप छान दिसतो तिथे. अभिषेक बच्चन पण मला वाटतं छत्रपती संभाजी महाराजांचा रोल करतोय. सो खूप इम्पॉर्टंट रोल दिला यार अभिषेक बच्चनला. तर बघूया यार आपण कसा चित्रपट बनला. इतका मेहनतीने 3.5 वर्ष खूप मोठा काळ असतो तो लावून मला वाटतं रितेश सरांनी चित्रपट केला आहे. तर आवर्जून तर बघितलाच पाहिजे यार, खरंच बघितलं पाहिजे. मी तर जाणार आहे बघायला. तुम्ही बघणार आहात का नाही मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. त्याच्यानंतर हे जे आहे टीजर दाखवल्यानंतर लगेच एविक्शनवर आले रितेश सर. नंतर एवढंही बोलले रितेश सर का तुम्ही सगळे या बाहेर, आपण सगळे एकत्र चित्रपट बघू. नंतर इकडं एविक्शनवर येऊया आपण. अनुश्री, राखी, विशाल. मग इथं अनुश्रीला सेफ केलं आणि मग सेफ नाही तर तो विशाल. मग राखीला सेफ करण्यात आलं. मग रेवा, सागर, राकेश यांच्यापैकी राकेशला सेफ केलं. डेंजर झोनमध्ये ठेवलं रेवाला, विशालला आणि सागरला, बरं का. इथं शॉर्ट एक बघा. तर इथे रेवाला सेफ केलं आणि विशाल आणि सागर बॉटममध्ये बाई. म्हणजे रेवाला विशालपेक्षा जास्त वोट्स येत आहे बाई. शॉकिंग ना. माझ्यासाठी पण खूप मोठा शॉक होता की बाई रेवाचा एवढा गेम कधीपासून झाला बाई. नाही यार गेम इथं खरंच अनफेअर एविक्शन सागर कारंडेचं झालं. आणि इथेच रेवाला मग सेफ करण्यात आलं आणि विशाल आणि सागरचं एविक्शन करण्यात आलं. त्यांना ते लखोटे का काय होते ते देण्यात आले. लखोटे दिले आणि मग अनुश्री खूप रडत होती बाई. मग नंतर राखी म्हणते हळूच एकट्यातच की म्हणून मी नाती नाही बनवत, कारण खूप त्रास होतो. येस, ते तर खरं बाई. नाती तर नाही बनवली पाहिजे. कोणाशीही नाती खूप विचार करून जमवली पाहिजे, खरी गोष्ट आहे. नंतर इकडून सागर घरातून स्टेजवर आला. सागरची एवी दाखवण्यात आली आणि एवी पण खूप कमालीची होती. सागरची खूप कमालीची एवी होती, आवडली मला. मग आणि नंतर अजून एक सांगू इच्छिते मी तुम्हाला. बिग बॉसची कंटेस्टंट सोनाली राऊत हिनेसुद्धा खूप मोठे आरोप लावले की घरामध्ये खूप अनहायजेनिक राहतं. हे तर ती सुरुवातीला पण बोलली होती अनहायजेनिकबद्दल. पण आता तर काहीतरी तिने ते नोटीस वगैरे पाठवली, लीगल नोटीस वगैरे. तर ट्विटरवर सगळं आलेलं आहे, तुम्ही बघू शकता की घरात खूप म्हणजे घुसुंदीर वगैरे फिरत असतात. खूप अनहायजेनिक आहे. एक टावेल 4 जण वापरतात. तर मला स्किनचा प्रॉब्लेम आज झाला याच्यामुळे, म्हणून मी घराबाहेर आली. या सगळ्या गोष्टी ती बोलत होती. नंतर घरात जे बाहेरून जेवण येत होतं त्यामध्येही झुरळ निघले, हा जो आरोप तिच्याकडून करण्यात आला. यामध्ये यार तुम्हाला किती खरं वाटतंय. सो बघूया आपण यामध्ये काय होतं काय नाही. पण सध्या आज सागरचं अनफेअर एविक्शन झालं आहे. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आणि खरोखर सागर पहिले गेम खेळत नव्हता मान्य, पण आता तो खेळायला लागला होता.
आता रेवाचा गेम उलट थोडा वीक पडला तर ती कॅप्टन झाली म्हणून, पण नंतर पडला होता. तर एकंदरीत यार आजचा एपिसोड हा असाच होता. सो तुमचं यावर काय म्हणणं आहे मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि सागरचं एविक्शन फेअर की अनफेअर हेही सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याच्यानंतर अजून एक पॉईंट सांगायचा होता, पण मला वाटतं त्याच्यावर आहे ना मी उद्या स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे, तर तो तुम्ही नक्की बघा. ठीक आहे. टिल देन बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. आणि हा होता एपिसोड नंबर 85चा रिव्ह्यू. शुभरात्री.